स्क्रीन दिसते? लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं? 2 मेट्रिक पाहिले होते. कोणते होते 2 मेट्रिक? पहिला होता डिस्क्रीट मेट्रिक. डिस्क्रीट म्हणजे ते दोनच व्हॅल्यू घेतो, 0 आणि 1. आणि दुसरा कोणता होता? इक्लुडियंट 2 मेट्रिक म्हणतात त्याला. सरळ डिस्टन्स मोजलं ना स्ट्रेट लाईनने, त्याला इक्लुडियंट 2 मेट्रिक म्हणतात. ते 2 मेट्रिक होते. हा आपण पाहिला होता. हा काय करतो? हा एक डिस्टन्स कसं मोजतो? आर मधले जर 2 पॉइंट घेतले ते, त्यातलं डिस्टन्स कसं मोजतो तो? जर ते 2 पॉइंट सेम असतील तर डिस्टन्स 0, 2 पॉइंट डिफरंट असतील तर डिस्टन्स 1. वेगवेगळ्या प्रकारे आता डिस्टन्सचा विचार करायचा आपल्याला. फक्त स्ट्रेट लाईननी डिस्टन्सचा विचार करायचा नाही, वेगवेगळ्या प्रकारे. आणि आपण हे शो केलं होते की हा काय येतो? मेट्रिक येतो. त्याच्यानंतर आपण R2 च हे पाहिलं होतं. आता मला एक हे करायचं सांगा, प्रश्न आहे. x1 x2 ही ऑर्डर पेअर नॉट इक्वल टू y1 y2 हे आहे. म्हणजे मी म्हणतोय p नॉट इक्वल टू q. हे याचा अर्थ काय नेमका? याचा अर्थ काय? त्या दोन ऑर्डर पेअर डिफरंट आहेत. याचा अर्थ काय आहे? ते सेम नाहीयेत आणि त्याचे कोऑर्डिनेट काय नाहीये? सेम नाहीये. पण अँड का ऑर हा प्रश्न आहे माझा. म्हणजे x1 नॉट इक्वल टू y1 आणि x2 नॉट इक्वल टू y2. इथं काय अँड आहे का ऑर आहे? तुम्ही काल और बोलले ना, काय बोलले? काय वाटतं तुम्हाला? माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, आधी व्हेरीफाय करायचं मग सांगायचं. काय पाहिजे, अँड का ऑर? सपोज अँड घेऊन पाहू. मग आता मला सांगा बरं, ह्या दोन ऑर्डर पेअर सेम आहे का वेगळे आहे? ह्या दोन ऑर्डर पेअर सेम आहे का वेगळे आहे? तुम्ही एक्स वाय प्लेन वर जर काढलं तर 101 हा पॉइंट येईल पहिला, त्याला मी नाव देतो P. आणि दुसरा काय येईल 11. हे दोन पॉइंट सेम आहे का डिफरंट आहे? दोन पॉइंट सेम आहे का? नाही ना. ह्या ऑर्डर पेअर सेम आहे का? नाही. ह्या ऑर्डर सेम नाहीये. पण जर मी ही डेफिनेशन घेतली, सपोज मी ही डेफिनेशन घेतली, ही डेफिनेशन कधी ह्या डिफरंट कधी असतील? ज्यावेळेस दोघंही डिफरंट असतील त्यावेळेस. दोघंही डिफरंट. एक जरी सेम असला तरी ती सेम येईल. लक्षात आलं? आता इथं पहा, इथं पहिला आणि पहिला डिफरंट आहे, पण दुसरा आणि दुसरा सेम आहे ना. मग या डेफिनेशन मध्ये बसतंय का ते नॉट इक्वल टूच्या? नाही. मग ही जर डेफिनेशन वापरली अँड घेऊन तर ते इक्वल येत आहेत. लक्षात येतंय? हे डिफरंट कधी असतील? ज्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही डिस्टिंक्ट असतील. x1 y1 डिस्टिंक्ट असेल आणि x2 y2 डिस्टिंक्ट असेल. हे दोघंचे अँड म्हणजे दोघंही, एक नाही त्यातला, दोघंही जर डिस्टिंक्ट असतील तर ती ऑर्डर पेअर काय असेल? डिफरंट असेल. म्हणजे काय? एक जरी सेम असलं तर ती इक्वल येईल. इथं काय आहे? हा 1 आणि 1 इक्वल आहेत, त्याच्यामुळे ह्या दोन ऑर्डर पेअर इक्वल येतील या डेफिनेशन. त्याच्यामुळे पण हे इक्वल नाहीये, त्याच्यामुळे अँड वापरून चालेल का? नाही चालायचं. इथं काय वापरावं लागेल? ऑरच वापरावं लागेल. हे लक्षात आलं? येतंय का? म्हणजे पहा, ह्या दोन ऑर्डर पेअर डिस्टिंक्ट आहेत, डिफरंट आहेत. म्हणजेच काय? याचा एक तर हात तरी कोऑर्डिनेट डिफरंट असणार आहे किंवा हा तरी असणार आहे. दोघं असले तर चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट एक डिफरंट असणार आहे. समजतंय हे? म्हणजे ऍटलीस्ट 1 तरी असायला हवा म्हणून और वापरायचं का? हो, ऍटलिस्ट 1 असायला हवा म्हणून और वापरायचं. समजलं? हो, कळलं. हो. मला वाटलं काल क्लिअर झाले, त्याच्यामुळे मी नाही हे केलं, लक्ष दिलं.
मला वाटलं आज की नाही क्लिअर झालं म्हणून सांगितलं. आता यालाच एक्सटेंड करू आपण. हे जे एक्झाम्पल पाहिलं होतं ना आपण काल, R2 R3चं पण आहे, R4चं पण आहे, पण मी आता R2 R3 वर न घेता डायरेक्ट कशावर जातो, RN वर जातो. कशावर जातो, RN वर. हे एक्झाम्पल पहा. हे n हा नॅचरल नंबर आहे आणि x ही n टपल्स आहे. आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे ऑर्डर पेअर कधी आपण अशाही दाखवू आणि कधी अशाही दाखवू. इथं कोणते दाखवलेत, या प्रकारे दाखवलेत. म्हणजे ही ऑर्डर n टपल्स आहे. म्हणजे हा जो इलिमेंट असणार आहे तो RN मधला असणार आहे. कशातला असणार आहे, RN मधला. म्हणजे x आणि y हे दोन RN मधले हे घेतले, इलिमेंट घेतले, नंबर घेतले. आता n टपल्स आहे, हेच काय n टपल्स म्हणजे RN मधले. डिफाईन, आता यातलं डिस्टन्स कसं काढायचं ते डिफाईन केलं. हे स्ट्रेट लाईनने मोजायचं डिस्टन्स आहे बरं का. हे कशाने मोजायचं डिस्टन्स आहे, स्ट्रेट लाईनने. तुम्हाला हे दाखवतो. तुम्ही जर XY प्लेन मध्ये गेला, हा एक पॉइंट असेल आणि हा एक पॉइंट असेल. मी थोडा x1 x2 म्हणतो, y1 y2 म्हणतो. यातलं डिस्टन्स कसं मोजता तुम्ही स्ट्रेट लाईनने, याला इक्लुडिंग स्पेस म्हणायचं. जे डिस्टन्स मी जो व्हिडिओ टाकलाय तिथे इक्लुडिंग टू स्पेस दिलाय ना, इक्लुडिंग टू मेट्रिक, त्याच्यामुळेच दिलाय ते की आपण स्ट्रेट लाईनने डिस्टन्स मोजतो. याच्यातला डिस्टन्स फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे, x1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा पहिला कोऑर्डिनेट, प्लस x2 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आलं याचा डिस्टन्सचा फॉर्म्युला. आता हे जर माझं 3D असतं तर काय झालं असतं, सपोज हा पॉइंट आहे हा पॉइंट आहे, हा x1 x2 x3. मी हे x1 जनरली आपण xy z लिहितो ना, पण मी x1 x2 x3 का लिहितोय, कारण मला हे जनरलाइज करायचं n साठी. आपण ज्या तुम्ही ऑर्डर पेअर पाहिले असते ना आता x1 x2 xn होते ना, त्यासाठी मी हे परत आणखी कन्फ्युजन नको व्हायला त्याच्यामुळे हे करतो. y1 y2 y3 हे झालं. याच्यातला डिस्टन्स फॉर्म्युला काय येईल, x1 मायनस y1 bracket square plus y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 minus y2 bracket square x2 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x3 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. असा हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. लक्षात आलं. आता मी याला असं लिहू शकतो का, पहा बरं, समेशन xk मायनस yk, के रन्स फ्रॉम कुठून सांगा बरं, 1 टू किती, K 3 इथं 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 या पर्टिक्युलर या केस 3 येईल. आणि या सगळ्यांचं स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू किती, हाफ. लक्षात आलं. हे इक्लुडियन 3 स्पेस आहे. हा जो आता आपण पाहतोय ना इक्लुडियन 3 स्पेस आहे. यातलं डिस्टन्स कसं मोजायचं, स्ट्रेट लाईनने मोजायचं. म्हणजे हा जो मॅट्रिक आहे याच्यातलं डिस्टन्स. समजलं हे. समजतंय का. हो सर. आता मी RN स्पेसला जातो. हे R3 हे जो होता तो R3 होता. मग RN स्पेसचं काय असेल सांगा बरं. RN स्पेसचं काय असेल, त्याच्यातले कोऑर्डिनेट आपण आता पाहिलेले. त्याच्यातले कोऑर्डिनेट काय होते, पहिला x आपण नाव दिलं तर x1 x2 डॅश 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 xn हे होते. आणि y काय होता, y1 y2 डॅश 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 yn हा होता. आता आपल्याला डिस्टन्स स्ट्रेट लाईनने मोजायचे. काय करायचं, डिस्टन्स स्ट्रेट लाईनने मोजायचं. कसं मोजायचं सांगा बरं. तेच पहिला कोऑर्डिनेट x1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 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 असं सो ऑन. शेवटची स्टेज काय असेल, xn प्लस xn मायनस yn ब्रॅकेट स्क्वेअर. हे यालाच मी असं लिहू शकतो ना, लिहू शकतो का. म्हणजे आपण आता हे अशा प्रकारे डिस्टन्स मोजणार आहे या x आणि y पॉइंट मधलं. x हा कोणता आहे, ऑर्डर n टपल्स आहे. y हा कोणता आहे, हे असं. लक्षात आलं. म्हणजे हे डिस्टन्स कसं मोजायचं, याला इक्लुडियन n स्पेस म्हणायचं. याला काय म्हणायचं, इक्लुडियन n स्पेस. हा मॅट्रिक असेल इक्लुडियन n मॅट्रिक. आयडिया लक्षात आली की याला आपण एक्सटेंड कसं केलं.
हो, लक्षात आलं असेल. थोडं आलं लक्षात? हो. आता आपल्याला याला मेट्रिक दाखवायचं आहे. याला काय करायचं? मेट्रिक दाखवायचं. मग आता मी डायरेक्ट इथं चालू करतो. मी काय त्या ऍक्च्युअल एक्झाम्पलला जात नाही, शेवटच्या स्टेजला जाऊ की जिथं मीन्स कॉस की. एक लक्षात घ्या, जस्टिफिकेशन देणं चांगलं राहतं कधी पण. आता पहा, पहिली कंडिशन काय होईल? डिस्टन्स बिटवीन एक्स एक्स काढायचंय. आता एक्स एक्स काय येईल आपल्या डेफिनेशननी? हा जो वाय के होता हा वायचा पॉईंट होता, तर इथं तुम्हाला एक्स एक्सच आहे म्हणजे एक्स के घ्यावा लागेल. म्हणजे हा काय येईल? एक्स के मायनस एक्स के ब्रॅकेट स्क्वेअर के रन्स फ्रॉम 1 to n आणि याचा रेस टू हाफ. हा किती येईल? 0 येईल ना? 0. कारण हा किती आहे? 0 आणि 0चा स्क्वेअर केला 0 आणि त्याची 0ची फायनाईट टाइम ऍडिशन केली 0. संपला विषय. हा 0 आला. दुसरं, लेट एक्स नॉट इक्वल टू वाय. याचा अर्थ काय? इथं परत आला तो प्रश्न, x1 x2 डॅश 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 xn नॉट इक्वल टू y1 y2 yn. हे आता सांगा, हे दोन डिस्टिंक्ट असतील तर काय असेल? म्हणजे व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल असं. नाही, आपल्याला ते शो करायचंय व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे, डिस्टन्स आहे त्याच्या. पण ह्या जर दोन डिस्टिंक्ट आहे तर काय? याचा अर्थ काय घ्यायचा? हे दोन डिस्टिंक्ट आहे. मग कसं सांगितलं? x1 x2 इज नॉट इक्वल टू y1 y2. म्हणजेच काय? एक तर x1 नॉट इक्वल टू y1 असणार आहे किंवा x2 नॉट इक्वल टू y2. इथं पण तसंच येईल ना. ऍटलिस्ट एक, मला काय सांगायचं, ऍटलिस्ट एक हे काय असणार आहे? असं म्हणजे मी काय म्हणतो इथं एवढं म्हणतोवर ऍट लिस्ट किंवा काही लोक काही फॉरसम पण म्हणू शकतात. ऍटलिस्ट 1 xi नॉट इक्वल टू yi. ऍटलिस्ट याच्यातला एक काय नसणार आहे? सेम नसणार आहे. कळलं? प्रत्येकाला ऑर देऊस तर असं जरी म्हटलं तरी चालेल. समजलं? समजतंय का? हो सर. हो. ऍटलिस्ट 1 हा काय नसणार आहे तुमचा? सेम नसणार आहे. मग आता ऍटलिस्ट एक सेम नाहीये, तर यालाच मी एक्सप्लिसिटली कसं लिहू शकतो? पहा, हा जो खालचा आहे ना, याला एक्सप्लिसिटली कसं लिहू शकतो? x1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर अँड सो ऑन असं लिहू शकतो. आता ऍटलिस्ट यातला एक 0 नाहीये, त्याचा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 येणार स्ट्रिक्टली, बरोबर? एखादा जर नॉन झिरो नंबर असेल त्याचा स्क्वेअर काय असतो? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतो. आता याच्यात निगेटिव्ह येणारच नाही, कारण स्क्वेअर आहे, स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो. आणि याच्यातली एक क्वांटिटी ही स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण क्वांटिटी काय येईल? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येईल. समजलं? जो xi yi हा काय आहे तुमचा? इक्वल नाही, म्हणजे xi मायनस yi हा काय येईल? नॉट इक्वल टू 0. आणि याचा जर स्क्वेअर केला xi मायनस yi याचा जर स्क्वेअर केला तर हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे याच्यातली एक टर्म ही ग्रेटर दॅन 0 आहे आणि बाकीच्या ह्या 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या, निगेटिव्ह नाही, त्याच्यामुळे कॅन्सल येण्याचा प्रश्न होत नाही. त्याच्यामुळे याची जर सम केली ती स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येते. त्याच्यामुळे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते. हे कळतंय? कळतंय का? हो सर. त्याच्यामुळं हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आलं, दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. आपण आता तिसरी कंडिशन पाहू. तिसरी कंडिशन पाहायची गरज आहे का काही? तरी पाहू आपण. रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, हे आहे आपल्याकडं. मी यालाच असं लिहू शकतो का डायरेक्टली? k इज इक्वल टू 1 to n
मला याचं जस्टिफिकेशन पाहिजे. असं लिहू शकतो का? हो. का? मायनस साइन कॉमन काढले की त्याचा स्क्वेअर केला तरी पॉझिटिव्ह. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर असं असतं. त्याच्यामुळे मी असं लिहू शकतो. हाच नथिंग बट काय डिस्टन्स बिटवीन हा पहिली वाय एक्स. त्याच्यामुळे सिमेट्री प्रॉपर्टी पण काय झाली, सॅटिस्फाय झाली. समजलं? हो. आता तिसरीला जाऊ आपण, तिसऱ्या प्रॉपर्टीला. तिसरी प्रॉपर्टी इंटरेस्टिंग आहे का? कारण जस्टिफिकेशन पाहिजे ना तुम्हाला. मग मी काय करतो, एक्स वाय ऑलरेडी आहे, हा झेड घेतो. झेड काय करतो मी, हा सेम तसाच घेतो की जो एक्स आहे तसा. म्हणजे काय, Z1 Z2 Z3 अँड Zn. हा काय केला मी, झेड घेतला. आता आपल्याला ऑलरेडी एक्स आणि वाय माहिती आहे, तर मला काय करायचंय, माझं क्लेम काय सांगा बरं. रो ऑफ एक्स वाय लेस इक्वल रो ऑफ एक्स झेड रो ऑफ एक्स झेड प्लस रो ऑफ झेड वाय. असं क्लेम आहे माझं. झेड वाय जागी वाय झेड घेतलं तरी चालेल का? नाही चालायचं. काय वाटतं, घेणार नाही आपण, पण घेतलं चालेल का? ह्या रो ऑफ झेड वाय च्या जागी रो ऑफ वाय झेड घेतलं तर चालेल का? ऑर्डर चेंज होऊन जाईल ना, कसं चालेल? आपण ऑर्डर चेंज ऑर्डरनी काय मॅटर होईल, ऑर्डरनी काय मॅटर होईल? ते आपण घेतो की Z1 मायनस Y2 असं ते घेतो ना, त्याच्यामध्ये होईल ना. लास्टला सिमेट्री प्रॉपर्टी आपण शो केली आता जस्ट. सिमेट्री प्रॉपर्टी काय सांगते, हेच सांगते ना. हा नंबर आहे, हो. रो ऑफ झेड वाय हा डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे नंबर आहे, 0 किंवा 0 पेक्षा मोठा नंबर आहे. हा नंबर आहे, नंबरच्या जागी तोच नंबर लिहिला काय फरक पडणार आहे का, सिम्बॉल चेंज करून? नाही ना. हा आता आपण सिमेट्री डिफाइन केली, रो ऑफ झेड वाय इज इक्वल टू रो ऑफ वाय झेड. मग रो ऑफ झेड वाय काय आणि रो ऑफ वाय झेड काय, दोन्ही माझ्यासाठी काय सेमच आहे ना. त्याच्यामुळे रो ऑफ झेड वाय लिहिलं काय आणि वाय झेड लिहिलं काय, इथं एक झेड लिहिलं काय झेड एक्स लिहिलं काय, काही फरक पडत नाही. पण रो ऑफ वाय झेड लिहिलं तर आपल्याला प्रूव्ह करताना परत गोंधळ येईल. त्याच्यामुळे लिहायचं नाही. लक्षात आलं? लिहिलं तरी काही अडचण नाही, पण गोंधळ वाढल. समजलं हे? जर सिमेट्री प्रूव्ह केली नसती तर आपण मग अवघड होतं लिहिणं, पण सिमेट्री प्रूव्ह केली ना मग लिहू शकतो. आता मी इथं रो ऑफ एक्स वाय लिहितो. काय येतो, आहे असा k इज इक्वल टू 1 to n xk minus yk raised to half. हे आलं. आता याला मी कसं लिहू शकतो, मला ट्रायंगल इनइक्वालिटी ज्यावेळेस मला लिहायची असेल त्यावेळेस मला काय करावं लागतं, झेड ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागतो, बरोबर. मग मी काय करतो, ऑलरेडी झेड आपल्याला माहिती आहे, बरोबर. एक्स के मायनस झेड के आणि प्लस झेड के मायनस वाय एक्स के मायनस झेड के प्लस झेड के मायनस वाय झेड के मायनस वाय के याचा स्क्वेअर आणि परत स्क्वेअर रूट, परत होल याचा स्क्वेअर रूट 1/2. हे असं. इथपर्यंत क्लिअर झालं? हो. आता मी याला काय म्हणतो, थोड्या वेळ ह्या टर्मला म्हणतो ए के आणि या टर्मला म्हणतो ए के बी के म्हणण्यापेक्षा आपण एस के आणि टी के म्हणू. आपण मीन्स कॉस इनइक्वालिटी एस के आणि टी के मध्ये पाहिलेली.
एस के प्लस टी के. मग मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी नुसार हे लेस इक्वल असतं. काय असतं? झाली ना मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी? हो. काय सांगते ती? समेशन ऑफ के इक्वल टू 1 to n इज लेस इक्वल समेशन ऑफ एस के. हा, मी आधी थोडा वेळ एस के लिहितो, मग त्याच्या जागी चेंज करतो. एस के त्याचा स्क्वेअर परत स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि सगळ्याचं स्क्वेअर रूट प्लस समेशन ऑफ टीके समेशन ऑफ टीकेचा टी के स्क्वेअर परत स्क्वेअर रूट चा स्क्वेअर रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं. हे आता आपला एस के काय? मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी. जस्टिफिकेशन द्यायचं. मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी हे एस के काय माझा? एक्स के मायनस झेड के. एक्स के मायनस झेड के त्याचा स्क्वेअर आणि समेशनचा. आता मी समेशनचं लिहित नाही, तुम्ही अजून करा. के इज इक्वल टू 1 to n लिहायला जागा नाही. हा काय येईल? झेड के मायनस वाय के ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू. आणि हाच नथिंग बट काय? हे डिस्टन्स बिटवीन एक्स झेड आहे ना. हो. आणि हे काय आहे? डिस्टन्स बिटवीन झेड वाय. डिस्टन्स बिटवीन झेड वाय. इथं पहा, इथं जर मला वाय झेड घ्यायचं असेल तर मला हे परत हे करावं लागलं असतं, म्हणजे 1-2 स्टेप आणखी वाढले असते. त्याच्यामुळे ते काय करायच्या फंदात पडायचं नाही. त्याच्यामुळे फक्त डिस्टन्स ऑफ झेड वाय तसंच ठेवायचं. आणि मला हेच प्रूव्ह करायचं होतं ना, दिस इज लेस इक्वल दिस. जर आपण वाय झेड घेतलं असतं तर ह्या खालून सेकंडच्या स्टेपला सिमेट्री प्रॉपर्टी हो, सिमेट्री वापरावं लागली. सिमेट्री नाही म्हणता येते त्याला. हा, सिमेट्री म्हणण्यापेक्षा आपण युज्युअल हे करायचं, ही प्रॉपर्टी वापरायची. ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. समजलं हे? त्याच्यामुळं रो आणि या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या. मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी पाहिली नसेल तर परत पहा एकदा. मीन्स कॉस्की इनइक्वॅलिटी इझी. ती इन्फिनिटी साठी ट्रू आहे, म्हणजे 2 साठी ट्रू आहे, 3 साठी ट्रू आहे, फायनाईट साठी, n साठी ट्रू आहे, इन्फिनिटी साठी पण ट्रू आहे. काउंटेबल इन्फिनिटी साठी बरं का, अनकाउंटेबल नाही. 1 to इन्फिनिटी म्हणजे काउंटेबल. हे जे आहेत ना असं नोटेशन, हे काउंटेबलचे. हे समजलं? हो. काही कुणाला अडचण ह्या एक्झाम्पल मध्ये असली तर सांगा. आपल्या ह्या चॅप्टर मध्ये असेच एक्झाम्पल आहेत का? नाही, हे आता फक्त आपल्या या युनिट मध्ये 3 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक इक्विव्हॅलन्स अँड काउंटेबिलिटी, तो झाला. दुसऱ्या टॉपिक मध्ये मेट्रिक स्पेस आणि तिसरं लिमिट. हे हा एक दुसरा टॉपिक आहे युनिटचा, आणि तिसरा टॉपिक लिमिट आहे. ते तुम्ही लिमिट शिकलात ना, तेच लिमिट आहे. तुम्ही कंटिन्युटी शिकला ना, कंटिन्युटी तीच कंटिन्युटी. फक्त फरक काय? आता पहा, लिमिट मध्ये मी लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं मॅट्रिक्स स्पेसच्या, की ते लिमिट काढता एखाद्या सिक्वेन्सचं, फंक्शनचं काढता, सिक्वेन्सचं काढता. पण ज्यावेळेस सिक्वेन्सचं लिमिट काढतात त्यावेळेस तिथं मॉड येतो. मॉड येतो म्हणजे डिस्टन्स येतं. मग ते जे डिस्टन्स येतं ते वेगवेगळ्या प्रकारे विचार करायचा आपल्याला. म्हणजे कंटिन्युटी मध्ये पण फॉर गिव्हन एप्सिलॉन देअर एक्झिस्ट डेल्टा सच दॅट मॉड येतो म्हणजे डिस्टन्स येतं. डिस्टन्स येतं म्हणजे इथं मॅट्रिक्स स्पेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स येतात. मग त्याच डेफिनेशनला जनरलाइज करायचं. म्हणजे जनरल डिस्टन्स कसं असेल ते आपण जे ते घ्यायचो ना, ते स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स घ्यायचं. आता त्याच डेफिनेशनला काय करायचंय, जनरल डिस्टन्स करायचं. म्हणजे ते आता कदाचित आपण पाहिलं होतं की डिस्क्रिट मॅट्रिक आणि युज्युअल मॅट्रिक मध्ये काय फरक आहे. ज्यावेळेस डिस्क्रिट मॅट्रिक्स मध्ये म्हणजे युज्युअल मॅट्रिक्स मध्ये जर डिस्टन्स 1 लाख जरी असेल तरी डिस्क्रिट मॅट्रिक्स मध्ये किती असतं, 1 असतं. जर युज्युअल मॅट्रिक मध्ये डिस्टन्स तुमचं 0.0000001 असलं तरी डिस्क्रिट मॅट्रिक मध्ये किती असतं, 1 असतं. तो डिफरंट आहे. मग तिथं तो विचार करायचा आपल्याला. तिथे काय करायचं, तो विचार करायचा आणि त्याच्यावरून मग सिक्वेन्स शिकायचे, त्याच्यावरून मग फंक्शन शिकायचं आणि त्याच्यावरून कंटिन्युटी शिकायची. हेच बऱ्यापैकी आपल्याला ज्या आधीच्या प्रॉपर्टी पाहिल्यात ना तुम्ही रिअल मध्ये, त्याच प्रॉपर्ट्या बऱ्यापैकी पाहिजेत. फक्त काय करायचं, तो डिस्टन्स आहे ना तोच बदलायचा आपल्याला. त्या प्रकारे हे समजलं हे एक्झाम्पल?
त्याला इन्क्लुडिंग एन स्पेस पेपर आपले एमसीक्यू टाइप होणार आहे का सर? एमसीक्यू जानेवारीत एमसीक्यू प्रकारे तुमचे पेपर होतील असं आमची काल नाही परवा मीटिंग झाली. त्या परवा मीटिंग मध्ये सांगितलं आम्हाला की पेपर हे एमसीक्यू प्रकारे होणार आहेत. विद्यापीठाचे तसेच होणार आहे आणि आपल्या ऑटोनॉमसचे तसेच होणार आहेत. सर मॅम तर बोलले ऑफलाईन होणार आहे. कधी सकाळी पेपर ऑफलाईन होणार आहेत. इंटरनलचे ऑफलाईन होतील, एक्सटर्नलचे मॅडम इंटरनलच्या बोलले की एक्सटर्नलच्या? एक्सटर्नलचे बोलले. नाही, एक्सटर्नलच्या माझ्या माहितीप्रमाणे ऑनलाईनच होणार आहेत. एकदा तुम्ही पुन्हा कन्फर्म करा मॅडमांकडून. पण मला जी परवा लास्ट अपडेट परवाच आहे, परवा जी मीटिंग झाली आमची त्या मीटिंग मध्ये हेच सांगितलं की पेपर ऑनलाईन होणार आहेत. सॉरी म्हणजे विद्यापीठाचे ऑनलाईन होणार आहेत एमसीक्यू पद्धतीने. आपले काय माहित, एकदा तरी कन्फर्म करा की एमसीक्यूच होणार आहे, पेपर एमसीक्यूच होणार आहे. नाही असं बोललं ते मॅडम. माझ्या माहितीप्रमाणे पेपर एमसीक्यूच होणार आहे, फक्त ऑनलाईन होतील का ऑफलाईन होतील? माझ्या माहितीप्रमाणे ऑनलाईन होतील, पण एमसीक्यूच होणार आहे. ते मॅडमांकडून कन्फर्म करा, कारण जास्तीत जास्त हे एचओडींच्या मीटिंग मध्ये डिस्कस केलं जातं. उरलं सुरलं सगळ्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं जातं. हे पाहू शकता. याच्यात काही अडचण आहे का? अडचण नसेल. इथं आपण एकदम याच्यापेक्षा इझी दिलंय. इथं जस्टिफिकेशन लिहायचं बरं का. हे का ट्रू आहे बाय मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी. आता पुढचं एक पाहू आपण. हे आता इन्फिनिटी आहे. आपण L2 स्पेस पाहिला होता. L2 स्पेस म्हणजे काय? त्याच्यात सिक्वेन्स असतात. काय असतात? सिक्वेन्स असतात. कशा सिक्वेन्स असतात? ह्या कोणताही स्पेस घ्या, L1 घ्या, L2 घ्या, L3 घ्या, L इन्फिनिटी घ्या, Ln घ्या, सगळ्यात काय असतात? सिक्वेन्सच असतात. सिक्वेन्स आहे, फक्त त्या सिक्वेन्सच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात. L2 स्पेस मध्ये काय होतं? काय करायचं? त्याचा स्क्वेअर करायचा, सम करायची, म्हणजे याची सिरीज बनवायची. ती फायनाईट आली पाहिजे, म्हणजे लेस दॅन इन्फिनिटी आली पाहिजे. असं जर झालं तर ती जी सिक्वेन्स आहे ती L2 स्पेस मध्ये असते. तसाच एक L1 स्पेस आहे आणि L इन्फिनिटी स्पेस आहे. आपल्याला हे दोन शिकायचे आणखी. L1 स्पेस आणि L इन्फिनिटी स्पेस. आता L1 स्पेस मध्ये काय आहे? फक्त बाउंडेड सिक्वेन्स आहे. जी सिक्वेन्स बाउंडेड, सॉरी L1 नाही, L इन्फिनिटी मध्ये. L1 मध्ये ऍब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट सिरीज च्या सिक्वेन्स. पुढे आपल्याला तेच एक्झाम्पल आहे. आता आपण L इन्फिनिटी पाहू. ह्या सिक्वेन्सच्या स्पेस मधला L इन्फिनिटी काय आहे? ज्या सिक्वेन्स बाउंडेड आहेत रिअल नंबरच्या त्या L इन्फिनिटी स्पेस मध्ये जातात. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादी सिक्वेन्स सांगा बरं. सांगा एखादी सिक्वेन्स. सांगा काहीतरी. नॅचरल नंबरचे घेऊ बरं. 1 2 3 4 5. ही सिक्वेन्स बाउंडेड आहे का? एका फिक्स टर्मला थांबते का सिक्वेन्स? का पुढे वाढत जाते नुसते? एका फिक्स टर्म वाढत जाते ना. ही बाउंडेड आहे का? नाही. नॉट बाउंडेड. ही जर बाउंडेड असती तर या स्पेस मध्ये गेली असती. एस एन अशी या L इन्फिनिटी मध्ये गेली असती. पण ही बाउंडेड नाही, त्याच्यामुळे ही L इन्फिनिटी मध्ये जाईल का? नाही जायची. नाही. समजलं? आता दुसरी एखादी सिक्वेन्स पाहू आपण. SN 1 0 1 0 1 0 and so on. ही सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स बाउंडेड आहे का? हो. आहे ना. 1 नी बाउंड केलेली आहे. 1 पेक्षा सगळे लहान आहे ना, 1 किंवा 1 पेक्षा, आणि 0 पेक्षा मोठे आहे सगळे, त्याच्यामुळे ही बाउंडेड आहे.
ही जर बाउंडेड असेल तर ती एल इन्फिनिटी स्पेस मध्ये जाईल. समजलं हे? होप. म्हणजे हा एक स्पेस आहे, एवढं लक्षात घ्या. याला काय, ह्या तीन ज्या आहेत ना, तीन L1 L2 L इन्फिनिटी, याला काय एवढं सिरियस घेतलं नाही तरी चालेल. पुढे आहे एक्झाम्पल, त्याला पण आपण एवढं हे नाही करणार. हे L इन्फिनिटी हा सेट ऑफ बाउंडेड सिक्वेन्स आहे रिअल नंबरचे. म्हणजे ह्या सिक्वेन्स आपण कशातल्या घेऊ, एल इन्फिनिटी मधल्या. ह्या जर एल इन्फिनिटी मधल्या घेतल्या तर काय करायचं, त्या एल इन्फिनिटी मध्ये घेतल्या म्हणजेच त्या बाउंडेड सिक्वेन्स आहे. आता इथं तुम्हाला सिक्वेन्सचं डिस्टन्स काढायचं, दोन सिक्वेन्स. इथून माग शिकलात का तुम्ही सिक्वेन्सचं डिस्टन्स काढायला? नाही ना, फक्त तुम्ही सिक्वेन्स शिकला असताल, त्या पण थोड्या शिकला असताल. तुम्ही आर्यनचं आता काढलं की तुम्ही आर्यन मधलं डिस्टन्स काढलं स्ट्रेट लाईननी. आता तुम्हाला सिक्वेन्स मधलं डिस्टन्स काढायचंय. कसं काढणार? तुम्ही सेट मधलं डिस्टन्स काढलंय का कधी? सेट मधलं डिस्टन्स काढलंय का? नाही. ऍक्च्युली पुढचा कोर्स आहे टॉपोलॉजी नावाचा, MSc ला आहे. तर तो टॉपोलॉजी नावाचा कोर्स हा मेट्रिक स्पेस पासून तयार झालेला आहे. मेट्रिक स्पेस काय करतं? डिस्टन्स काढतं. मग मेट्रिक स्पेस हे कुणाचं डिस्टन्स काढतं? आपण जो फॉर्म्युला देऊ त्याने कुणाचंही डिस्टन्स काढतं. आता आपण कशाचं डिस्टन्स काढतोय? सिक्वेन्सचं काढतोय. टॉपोलॉजी हा मेट्रिक स्पेस पासूनच तयार झालेला आहे, पण तो तयार होताना कसा झालेला आहे? त्याच्यात जे डिस्टन्स काढलं ते सेटचं डिस्टन्स काढलं. त्या सेटच्या डिस्टन्स वरून तो तयार झालेला आहे. त्या सेटच्या डिस्टन्स वरून तो काय झालेला आहे? तयार झालेला आहे. असं करू शकता तुम्ही. हे पाहू आपण. आता हे दोन सिक्वेन्स आहे, xn आणि yn. इथून मागे n पर्यंत स्ट्रिक्ट झालो होतो आपण. आता याच्यातलं डिस्टन्स कसं आहे? तर xn मायनस yn काढायचा, त्याचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायचा आणि त्याचा काय करायचा? LUB घ्यायचा, लिस्ट अपर बाउंड. लिस्ट अपर बाउंड म्हणजे काय? सुप्रीमम. काय करायचा? सुप्रीमम घ्यायचा आणि आपल्याला शो काय करायचंय? रो इज मेट्रिक ऑन एल इन्फिनिटी. आधी आपण हे डिस्टन्स काय आहे ते पाहू, मग आपण ते शो करू. मग हे डिस्टन्स जर कळलं तुम्हाला तर मेट्रिक दाखवणं सोपं जाईल. आता आपण याला पकडू. हे जे आहे ते काय आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स आणि वाय. एक्स आणि वाय ह्या काय आहेत? सिक्वेन्स आहेत, हे कन्सिडर करा. LUB 1 runs from 1 to infinity xk minus yk हे काढायचं. यालाच तुम्ही असं म्हणू शकता, सुप्रीमम ऑफ xk minus yk, हे असं म्हणू शकता. आता ही नेमकी भानगड काय? हे काय येणार आहे? आता मला सांगा तुम्ही, ह्या दोन सिक्वेन्स सांगा, एक्स आणि वाय सिक्वेन्स सांगा. पण लक्षात घ्या, ह्या सिक्वेन्स सांगताना तुम्ही एल इन्फिनिटी मधल्या सांगा. कशातल्या सांगा? एल इन्फिनिटी मधल्या, म्हणजे बाउंडेड सांगा. म्हणजे तुम्हाला नॅचरल नंबर सांगायला परवानगी का? नाही, कारण नॅचरल नंबरची सिक्वेन्स ही एल इन्फिनिटी मध्ये येणार नाही, कारण ती बाउंडेड नाही. मग अशा मला दोन सिक्वेन्स सांगा बाउंडेड. पटापट सांगा, ज्या मनाला येतील ते सांगा सिक्वेन्स. चुकली तर चांगलंच आहे, उलट मग आपल्याला कळेल की ही सिक्वेन्स घ्यायची नाही. तुम्ही सांगा काहीतरी सिक्वेन्स. किती आहे तुमच्या पुढे? 1 - 1 मस्त सिक्वेन्स आहे. 1 - 1 1 ही बाउंडेड आहे, त्याच्यामुळे ही एल इन्फिनिटी मध्ये येते. आता दुसरी सांगा. पटापट सांगा. 1 to 1. कोणती? 1 हा कॉन्स्टंट का? हो. हेच का? ठीक आहे. ही आहे दोन्ही बाउंडेड, एल इन्फिनिटी मधले आहे, म्हणजे आपला प्रश्न मिटला. म्हणजे एक्झिस्ट होणारच डिस्टन्स. यातलं डिस्टन्स कसं काढायचं? तर xk मायनस yk चं डिस्टन्स काढायचं. आता मी काय करतो, हा एक सेट तयार करतो xk मायनस yk च्या डिस्टन्सचा. म्हणजे x1 - y1 पहिलं डिस्टन्स किती येईल सांगा बरं मॉड मध्ये?
1 मधून 1 गेला, किती आलं? 0. 0. मी हा सेट तयार करतोय याचा एक्स के रन करतोय, सॉरी के इथं के एन किंवा के काय असेल ते घ्या. नंतर काय करायचं, x2 मायनस y2. x2 किती आहे? -1 आणि हा किती आहे? 1. म्हणजे मी इथं लिहितो x2 मायनस y2 किती येईल? -1 -1 याचा मॉड घ्यावा लागतो ना, म्हणजे हा किती येईल? मॉड ऑफ -2 म्हणजे हा किती आला? 2 आला, म्हणजे हा 2 आला. परत 1 - 1 किती येईल? 0. हा किती येईल? 2. हा 0 2 असेल, हे येईल. आता याचा सुप्रीमम किती येईल किंवा एलयूबी किती येईल? किती आला? 2 आला. अशी व्हॅल्यू एलयूबी म्हणजे काय? अप्पर बाउंड पाहिजे आणि तो सगळ्यात लहान पाहिजे. अप्पर बाउंड म्हणजे काय? असे नंबर की याच्यापेक्षा ते सगळे नंबर मोठे पाहिजे, मोठे किंवा इक्वल पाहिजे. आणि जे सगळे मोठे नंबर आहे या सगळ्या सेट पेक्षा त्याच्यातला काय करायचंय? लहान घ्यायचा आहे नंबर. त्याच्यामुळे याचा सुप्रीमम किती आला? 2 आला. लक्षात आलं हे फंक्शन कसं आहे, हे डिस्टन्स कसं आहे? म्हणजे या दोन सिक्वेन्स मधलं डिस्टन्स किती आहे? 2. या दोन सिक्वेन्स मधलं डिस्टन्स किती आहे? 2. समजलं? समजलं का? आणखी एखादं Yes, sir. एक्झाम्पल पाहायचं. काय करायचं? डिस्टन्स 2 आहे का सर त्यांच्या सिक्वेन्स मधलं? हो, डिस्टन्स ही सिक्वेन्स नाही खालचं. सिक्वेन्स पहा, वर मी जी सिक्वेन्स दिलेली आहे ती मी डिनोट ओपन ब्रॅकेट मध्ये करतोय आणि खाली जो काढलाय तो सेट आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये काढलाय. कर्ली ब्रॅकेट मध्ये काढला तर तो सेट येतो. हो. नोटेशनवर लक्ष द्यायचं बरं का. हे जे काढलंय ना सिक्वेन्स अशा प्रकारे पण दाखवता येते, पण हा मी सिक्वेन्स नाही दाखवली. हे काय काढलेलं आहे? कर्ली ब्रॅकेट मध्ये. ज्यावेळेस कर्ली ब्रॅकेट मध्ये काढतो तो फक्त आणि फक्त सेटच असतो. लक्षात आलं? मग मी या सेटचा सुप्रीमम काढलाय. आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं का चालू करायचं डायरेक्ट ग्रुपला? काय करायचं? घेऊन घ्या सर एक एक्झाम्पल. तुम्ही सांगताय का मी घेऊ? मी घेतो. एक सिक्वेन्स तुम्ही सांगा, एक मी घेतो, कारण मला आणखी थोडं वेगळं दाखवा आपण याच्यात, व्हिज्युअल पेक्षा वेगळं. सांगा एखादी सिक्वेन्स. सांगा. सर 1/n घेऊ शकतो. मग बाउंडेड आहे ना ती. बाउंडेड जे आहे ते घेऊ शकता. 1/4 and so on. आता काय करतो मी, मला थोडस इंटरेस्टिंग पाहिजे. याच्यातून हा गेला -1 -1/2. हा, पुढची सिक्वेन्स घेतो -1 -1 -1 -1 हे ही सिक्वेन्स घेतली. आता मला याच्यातलं डिस्टन्स सांगा. याच्यातून हा सबट्रॅक्ट केला तर किती? नाही, 1 1च घ्यावा लागेल ना. 1 1 घेतलेलं परवडत, कारण माझा उद्देश वेगळा आहे. सुप्रीममची आणखी पुढे जायचं मला. आता हे काय येईल पहिलं, याच्यातलं डिस्टन्स किती येईल? तर गेस्ट म्हणून ती राजश्री वेट करते वाटतं. गेस्टची ऍड गरज कर. नाहीये. गेस्टची गरज नाहीये माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी सेटिंग करून ठेवलेली. चेक करतो. म्हणजे ती दुसऱ्या डिव्हाइसने जॉईन करते. दुसऱ्या डिव्हाइसने करा ना ग, त्याला काय अडचण नाही. मीटिंग ऑप्शन मध्ये बहुतेक मी सेटिंग केलेली होती. कोणी जॉईन होऊ शकतं, ज्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट टीम आहे ना ते कोणी जॉईन होऊ शकतं, नाव टाकून त्याचं. एव्हरीवन आहे माझं.
ऑलरेडी सेटिंग कोणी जॉईन होऊ शकतं, त्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट टीम आहे ते. हे पहा आता याच्यातलं डिस्टन्स x1 मायनस x2 किती येणार आहे? 0. 1 हाफ मायनस 1 किती येणार आहे? मायनस हाफ पण तो मॉड दिल्यावर काय होईल? 1 होईल. हे लक्षात येते ना? आपण पुढचं करू. x3 मायनस y3. x3 किती आहे? 1/3 मायनस 1 त्याचा मॉड, म्हणजे हा किती आला? मायनस 2/3 आला मॉड मध्ये, पण हा मॉड असल्यामुळे किती आला? 2/3 आला. म्हणजे हा पुढचा किती आला? 2/3. पुढचा किती येईल सांगा बरं? 3/4. पुढचा 4/5. 4/5 हा सेट आला. आता याचा मला काय करायचं? एलयूबी काढायचं. त्यासाठी हे स्पेशल एक्झाम्पल घेत. याचं एलयूबी किती येईल कोण सांगेल? थोडक्यात याचं लिमिट काढायचं. इन्क्रीजिंग जर असेल सेट तर त्याचं काय काढायचं? सुप्रीमम काढायचं, हे लिमिट काढायचं. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाकडे चालली सांगा बरं? जास्त डिटेल मध्ये जात नाही. ही व्हॅल्यू कोणत्या नंबर कडे चालली? 1 कडे चालली ना? हो. 0, 1 हाफ, 2/3. हा पुढे गेल्यावर किती होणार आहे? 1000/101 होणार आहे. म्हणजे एकदम 1 च्या जवळ चालले ना. हे दोघं जर सेम व्हायला गेले इन्फिनिटी कडे तर त्याची व्हॅल्यू किती येते? 1 येते. त्याच्यामुळे हे कुठे चाललेले आहेत? 1 चाललेले. म्हणजे सुप्रीमम किती आला? 1. लक्षात आलं? हे मी काय सुप्रीमम मध्ये जात नाही, तुम्ही पहा तुमच्या ह्याने. समजलं हे रफली थोडस? हे सिक्वेन्स कोणत्या आहेत आणि कशा आहेत? हो. येस सर. आता मला काय करायचंय? हे जे सिक्वेन्स मधलं डिस्टन्स आहे हे आपण डिफाईन केलेलं आहे ते डिस्टन्स फंक्शननी. तर तो रो हा मेट्रिक आहे. मला हे शो करायचं एल इन्फिनिटीवर. माझं टार्गेट लक्षात आलं? आता मी क्विक जातो. आपल्याला फक्त प्रॉब्लेम येईल कुठं? थर्ड स्टेपला, सॉरी M4 ला. तोच आपण व्यवस्थित पाहू. डिस्टन्स बिटवीन सेम पॉईंट काय असणार? एलयूबी काढायचा. एलयूबी कोणाचा काढायचा? xn मायनस xn चा काढायचा आहे ना, कारण सगळे सेम आहे. म्हणजे 0 आला पहिला, x1 0 आला, 0 0 0 0 0 आला. आता हे जर 0 आले त्याचा सुप्रीमम किती असणार आहे? 0. 0 असणार आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स बिटवीन सेम सिक्वेन्स किंवा सेम पॉईंट म्हणलं तरी चालेल, पॉईंटच आपली सिक्वेन्स. डिस्टन्स बिटवीन सेम सिक्वेन्स इज 0. त्याच्यामुळे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. हे कळलं? हो. आता दुसरं सेम 2 डिफरंट सिक्वेन्स कधी असतील? 2 डिफरंट सिक्वेन्स घेतल्या. मी 2 डिफरंट सिक्वेन्स घेतल्या. मी काय केलं? 2 डिफरंट सिक्वेन्स घेतल्या. पहा, एक्स आणि वाय ह्या 2 डिफरंट सिक्वेन्स आहे. म्हणजे काय? xk किंवा xn म्हणून. xn not equal to yn. n runs from 1 to infinity, n runs from 1 to infinity. ह्या 2 सिक्वेन्स डिफरंट आहे म्हणजे काय? आता मी एक एक्झाम्पल देतो. 1 0 0 0 0 0 0 0 0. ह्या 2 सिक्वेन्स आहे. ह्या 2 सिक्वेन्स सेम आहे का डिफरंट आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? सेम आहे का डिफरंट आहे? काय आहे? डिफरंट आहे ना, बरोबर? म्हणजेच काय? ह्या 2 सिक्वेन्स डिफरंट कधी असतील? ऍटलिस्ट याचा एक xk आणि yk डिफरंट पाहिजे. याचा ऍटलिस्ट एक xk आणि yk काय पाहिजे? सेम नाही पाहिजे. फॉर सम k. सगळ्यांसाठी नाही, काहीच k साठी. असं जर झालं तर ह्या 2 सिक्वेन्स काय असतील? डिफरंट असतील. समजलं? जसं n टपलचं आहे ना तसंच सिक्वेन्स आहे. आता
ह्या जर दोन सिक्वेन्स तुमच्या डिफरंट असतील तर ऍटलिस्ट एक एक्स के नॉट इक्वल टू काय आहे, वाय के आहे. म्हणजे एक्स के मायनस वाय के हा काय येणार आहे, नॉट इक्वल टू 0. आणि याचा जर मॉड घेतला तर काय येणार आहे, ग्रेटर दॅन 0. बरोबर, बरोबर का नाही? पर्टिक्युलर जो के सगळे नाही तर सम आहे ना. पर्टिक्युलर जो के इक्वल नाही, एक्स के नॉट इक्वल टू वाय के आहे, त्याचं जर सबट्रॅक्शन केलं तर 0 येणार नाही. आणि 0 जर नसेल तर मॉड घेतलं तर मॉड ऍक्च्युअली ऍब्सोल्यूट व्हॅल्यू त्याची ग्रेटर दॅन 0 येणार आहे. म्हणून म्हणजे हा 0 नाहीये. हा जर 0 नाही तर त्याचा सुप्रीमम याच्यापेक्षा मोठा असणार आहे ना. सुप्रीमम हा सेट मधल्या प्रत्येक नंबर पेक्षा काय असतो, मोठा असतो. म्हणजे सुप्रीमम ह्या नंबर पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे जो एलयुबी आहे एक्स एन मायनस वाय एन चा हा ऍक्च्युअली ह्या एक्स के आणि वाय के पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे हे असं म्हणू शकतो मी पर्टिक्युलर एक्स के मायनस वाय के. आणि हाच नथिंग बट काय ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर हा ऑटोमॅटिकली किंवा ऑब्विसली हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन एक्स वाय हे काय असणार आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 एक्स नॉट इक्वल टू वाय असताना. एक्स आणि वाय या सिक्वेन्स आहे बरं का. एक्स आणि वाय काय आहेत, सिक्वेन्स आहेत. ते आशा दाखवा किंवा आशा दाखवा तरी चालेल. हे समजलं का ग्रेटर दॅन 0 आहे? हो. M2 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. M3 ऑब्वियस आहे, तुम्ही चेक करू शकता. होईल ना? हो. कारण मॉडचं काय असतं, हो. mod of xn minus yn is the same of mod of yn minus xn. ही व्हॅल्यू सेम आहे, त्याच्यामुळे काय अडचण आहे का? काय अडचण नाही. नाही. आता राहिला M4 प्रॉपर्टी. M4 प्रॉपर्टी काय सांगते? आता इथं थोडस तुम्हाला आहे ना एलयुबी आणि जीएलबी चं नॉलेज लागणार आहे. एलयुबीचं ऍटलिस्ट ते काल सांगायला पाहिजे होतं तुम्हाला वाचायला, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. आता आपण तिसरी प्रॉपर्टी पाहू. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, सॉरी चौथी, ट्रायंगल इनइक्वालिटी. मला काय शो करावं लागेल, डिस्टन्स बिटवीन टू सिक्वेन्स. आता मला आणखी एक सिक्वेन्स घ्यावा लागेल. कोणती घ्यावं लागेल, झेड ही इथं घेतलेली. डिस्टन्स बिटवीन, शक्यतो डिस्टन्स वाचलं ना तर आपल्याला कळायला बरं जातं. रो वाचू शकता, डिस्टन्स वाचू शकता, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, पण मी प्रेफर करतो, म्हणजे माझ्याकडून पण बऱ्याच वेळा जातं बरं का रो ऑफ. काय अडचण, चुकीचं नाहीये ते. बऱ्याच गोष्टी चुकीच्या नसतात, पण योग्य ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे ना. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडली पाहिजे. आता मी याच्यावरूनच सांगतो, काय जास्त हे करत नाही मी. पर्टिक्युलर मला शो काय करायचं, तर मी इथं लिहितो वर आधी. मला शो काय करायचं, एलयुबी ऑफ मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन लेस इक्वल एलयुबी ऑफ, एखादं लिहित नाही तुम्ही लिहायचं, एक्स एन मायनस झेड एन प्लस एलयुबी ऑफ मॉड ऑफ झेड एन मायनस वाय एन. हे शो करायचंय मला. हे शो करायचंय म्हणजे काय करायचंय मला, हे शो करायचंय. आता हे मला जनरलाइज करायचंय. हे मला जनरलाइज म्हणजे एलयुबी हा होल सेट वर घेतला जातो ना. त्याच्या आधी मी काय करतो, पर्टिक्युलर के साठी घेतो आणि के हा जनरलाइज करतो. म्हणजे पहा कसं, तर के हा नॅचरल नंबर मधला कोणताही एक घेतला, एका वेळेस एक घ्यायचा, पण तुम्ही ते व्हॅरी करू शकता. के हा नॅचरल नंबर मधला कोणताही एलिमेंट घेतला, त्याच्यासाठी मॉड ऑफ एक्स के मायनस वाय के घेतला, कोणताही घेतला. मग मी काय केलं, झेड के ऍड आणि सबट्रॅक्ट आणि ऍड केला, हे आलं. त्याच्यावरून आपल्या ट्रायंगल इनइक्वालिटीच्या प्रॉपर्टीनुसार आपण असं सांगू शकतो, मॉड ऑफ एक्स के मायनस झेड के प्लस मॉड ऑफ झेड के मायनस वाय के, हे सांगू शकतो. हे प्रत्येक केस साठी झालं ना, पण सेपरेट झालं. हे जे झालं हे प्रत्येक केस साठी झालं.
कोणताही के घ्या तुम्ही नॅचरल नंबर साठी, हे ट्रू आहे, पण सेपरेटली झालं. के इज इक्वल टू 1 साठी ट्रू आहे, 2 साठी ट्रू आहे, 3 साठी ट्रू आहे, 4 साठी ट्रू. हे लक्षात आलं? लक्षात आलं का? मला हे LUB वर जायचंय, त्याच्या आधी मी पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी घेतो. समजलं हे? आता मला सांगा, XK मायनस ZK, XK मायनस ZK आणि LUB ऑफ XN मायनस YN याच्यातलं मोठं काय असणार आहे? याच्यातलं मोठं काय असणार आहे सांगा बरं. हे मोठं असेल का हा मोठा असेल? N वाला. N वाला. का बरं? का? लिमिट आहे ना. लिमिट नाही ना, ते LUB आहे. तो अप्पर बाउंड आहे. अप्पर बाउंड म्हणजे काय? लिस्ट थोड्या वेळ जाऊ दे. अप्पर बाउंड म्हणजे काय? की जे हे नंबर असतील, ह्या नंबरपेक्षा सगळ्यात मोठा आहे ना तो. अप्पर बाउंड तोच असतो ना. त्याच्यामुळे ह्या अप्पर बाउंड आहे, लिस्ट अप्पर बाउंड. अप्पर बाउंड तर आहे ना, मग अप्पर बाउंड हा सगळ्यापेक्षा काय असतो? मोठा असतो. आपण मगच पाहिलं होतं ना, सेटचा अप्पर बाउंड म्हणजे काय? तो सगळ्यापेक्षा मोठा आला पाहिजे. मग हे जे नंबर असतील याच्यापेक्षा याचा अप्पर बाउंड मोठाच असणार आहे ना, त्याच्यामुळे हा मोठा आला. समजलं हे? की या पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ना, ते समजलं का? हो. बाकीच्यांना समजतंय? हो. सेम अबाउट हे होणार आहे, बरोबर? सेम अबाउट ZK मायनस YK साठी पण होणार आहे. म्हणजे अल्टिमेटली पहा, मी असं म्हणू शकतो आता, तर YK गेलेला आहे, तुम्ही ते कन्सिडर करा. याच्यापेक्षा हा मोठा असणार, याच्यापेक्षा हा मोठा असणार आहे. म्हणजे ह्या दोघांची सम ही ह्या सम पेक्षा काय असणार आहे? मोठी असणार आहे. त्याच्यामुळे ग्रेटर इक्वल साइन आलं. हे लक्षात आलं? हे समजलं का? जर समजलं असलं तर हो म्हणा, नाही समजलं असलं तर नाही म्हणा. हो. मला कळतं ना, चेहरे दिसत नाही ना. डिपार्टमेंटला असल्यावर मी नाही विचारणार तुम्हाला, म्हणजे विचारणार पण चेहऱ्यावरून समजू शकतो. इथं नाही कळत ना, आणि मग पुढे जायला काही मजा नाही ना. जे शिकायचं ते व्यवस्थित शिकायचं. हे पहा, आणि हाच नथिंग बट काय? डिस्टन्स बिटवीन XZ, आणि हाच काय? डिस्टन्स बिटवीन ZY. हे असं. आता मग मला माझा पॉइंट कुठं आला, की हे एका साईडला हे राहिलं आणि एका साईडला हे राहिलं, पण मला एका साईडला हे नकोय, तर मला काय पाहिजे? डिस्टन्स बिटवीन सिक्वेन्स X आणि Y पाहिजे. आता तिथवर कसं पोहोचायचं? हे हा महत्वाचा पार्ट आहे याचा, अप्पर बाउंडच्या डेफिनेशनचा. हा पहा, हे कुणासाठी ट्रू आहे? हे कोणत्या केससाठी ट्रू आहे? तर नॅचरल नंबर मधल्या, ऍक्च्युली इथे नॅचरल नंबर न वापरता आय वापरलेला चांगला, कारण आपण वर नोटेशन दिलेलं आहे मागे. म्हणजे हा प्रत्येक नॅचरल नंबर साठी हे ट्रू आहे. हे सगळ्या एलिमेंट साठी जर हे ट्रू असेल, तर हा याचा काय झाला? अप्पर बाउंड झाला. हे तुम्ही नंतर चेक करा, मी काय त्याच्या डिटेल जात नाही. हा काय झाला? अप्पर बाउंड झाला. एखादी गोष्ट, एखादा नंबर, हा एकच नंबर आला ना, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, त्यांची ऍडिशन केली, एक नंबर आला. एखादा नंबर जर ह्या सेट मधल्या प्रत्येक नंबर पेक्षा मोठा असेल तर अप्पर बाउंड असतो ना तो. हा जो नंबर मिळालाय हा काय असणार आहे? अप्पर बाउंड आहे. का? कारण हे नॅचरल नंबर मधल्या प्रत्येक केस साठी हे काय आहे? ट्रू आहे. प्रत्येक केस साठी हे काय आहे? ट्रू आहे. त्याच्यामुळे हा काय आला? अप्पर बाउंड आला. आता अप्पर बाउंड मोठा काय लिस्ट अप्पर बाउंड मोठा? काय वाटतं? अप्पर बाउंड असेल. अप्पर बाउंड मोठा, म्हणजे हा अप्पर बाउंड आहे हा, आणि याचा जर मी लिस्ट अप्पर बाउंड घेतला तर हा लहानच येणार आहे ना. मग मी याचा जर लिस्ट अप्पर बाउंड घेतला तर हा अप्पर बाउंड, हा अप्पर बाउंड आहे, ह्या अप्पर बाउंड पेक्षा काय येणार आहे? लहान येणार आहे. मग हाच काय आला? रो ऑफ XY लेस इक्वल रो ऑफ XZ प्लस रो ऑफ ZY.
त्याच्यामुळे रो हा काय आला, मेट्रिक आला एल इन्फिनिटीवर. हे समजलं थोडस? लिस्ट अपर बाउंड हा अपर बाउंड पेक्षा लहान असतो, हो ना? लहान असतो. अप्पर बाउंड मधला जो लहान नंबर आहे ना, लिस्ट नंबर आहे, त्यालाच काय म्हणायचं, लिस्ट अप्पर बाउंड. सगळ्यात upper लहान bound. अप्पर बाउंड मधला. म्हणजे हा जर अप्पर बाउंड असेल तर तो जो लिस्ट अप्पर बाउंड आहे, या सगळ्या अप्पर बाउंड मधला सगळ्यात लहान नंबर असणार आहे. त्याच्यामुळे तो सगळ्या अप्पर बाउंड पेक्षा छोटा असणार आहे. पहा, गुगलला सर्च करा. नाही समजलं तर आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊ याच्यावर, अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड आणि त्याच्यावर. हे समजलं रफली थोडं थोडं? माझे हो. स्टेटमेंट लक्षात घ्या. युट्यूबला टाकणारच आहे. तुम्हाला जे जे अवघड वाटेल ते पहा पुन्हा आणि त्याच्यावरून अर्थ लावा काय येतो. जोपर्यंत ऑनलाईन आहे तोपर्यंत मी युट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करेल, पण गॅरंटी नाही माझ्याकडून. प्रत्येक जाईलच. ते रेकॉर्डिंग होण्यावर आहे. कधी कधी रेकॉर्डिंग बंद पडलं तर मग मी नाही हे करू शकत, शाश्वती नाही देत. म्हणजे त्याच्या भरोश्यावर राहू नका की लेक्चरला काही लक्ष नाही दिलं तरी चालेल आणि युट्यूबला आपण पाहून काही करू, तसं नका. म्हणजे इथं तुम्हाला हे रो हा मेट्रिक आला आणि एल इन्फिनिटी रो हा काय आला, मेट्रिक स्पेस आला. समजलं हे? खूप समजलं असेल. आता आणखी आपण सुरुवातीला L2 स्पेस पाहिला होता, आता L इन्फिनिटी पाहिला आणि आता काय पाहायचं आहे, L1 स्पेस पाहायचा आहे. L इन्फिनिटी मध्ये काय असतात, सिक्वेन्स घ्यायच्या, त्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करायचा, ऍड करायचा, म्हणजे सिरीज तयार करायची. ही जर फायनाईट आली तर तो L2 मध्ये जातो. L इन्फिनिटी मध्ये काय होतं, सगळ्या बाउंडेड सिक्वेन्स येतात. L1 मध्ये काय होतं, तर L1 मध्ये तुम्ही कोणतीही सिक्वेन्स घ्या, त्या सिक्वेन्सच्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढा, म्हणजे मॉड काढा, त्यांची सम करा. ती जर सम फायनाईट आली तर ती जी सिक्वेन्स आहे ती L1 स्पेस मध्ये जाते. ती सिक्वेन्स कशात जाते, L1 स्पेस मध्ये. हे L2 L इन्फिनिटी L1 हे नाही समजलं ना, एवढं कोदरेशन घेऊ नका, काय नाही असं. फक्त वरवर लक्षात घ्या. आता हा पण मी वरवरच सांगणार आहे. याचे दोन प्रकार आहे L1 चे. पहा, L1 स्पेस काय आधी पाहू. L1 स्पेस काय आहे की ह्या सिक्वेन्सचा क्लास आहे, म्हणजे सेट आहे, की याच्यात अशा सगळ्या सिक्वेन्स SN येतात. याच्यात अशा SN सिक्वेन्स येतात की काय सांगितलं होतं, त्या प्रत्येक टर्मचा काय करायचा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची, मॉड काढायची, त्यांची सम घ्यायची आणि त्यांची जर सम ही लेस दॅन इन्फिनिटी आली तर तो कशात जातो, L1 स्पेस मध्ये जातो. तो कशात जातो, L1 स्पेस मध्ये जातो. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. आपण एखादं काय करू, एक्झाम्पल घेऊ. तो L1 स्पेस मध्ये आहे का नाही तुम्हाला कळेल. एखादी सिक्वेन्स सांगा बरं, सांगा सिक्वेन्स. काय सांगता, रॅशनल नंबर. सिक्वेन्स सिक्वेन्स रॅशनल नंबरची कशी घेणार, घेऊ शकता तुम्ही, पण मग ती सांगा मला कशी घेऊ शकता. तर आपण जी हाईट दिलती ना, हाईटचा जो फॉर्म्युला दिलता ना, ती सिक्वेन्स तुम्ही घेऊ शकता, पण ती नको आपल्याला. आपण थोडीशी बरी सोपी पाहू, त्याच्यात आणखी गोंधळ होईल. नॅचरल. नॅचरल नंबर घेऊ. वन आधी नॅचरल नंबर घेऊ, मग तुम्ही सांगताय ती घेऊ. 3 4 5. आता मी काय करतो, याच्या प्रत्येक टर्मचा मॉड काढतो. 1 चा मॉड किती येईल, 1. आधी मॉड काढायचा, मग सम करायची. 2 चा मॉड किती येईल, 2. 3 चा मॉड किती येईल, 3. 4 चा मॉड किती येईल, 4. यांची जर सम केली तर ही लेस दॅन इन्फिनिटी येईल का, सगळ्या नॅचरल नंबरची सम ही इन्फिनिटी पेक्षा लेस येईल का, म्हणजे फायनाईट येईल का, इन्फिनिटी पेक्षा लेस म्हणजे फायनाईट येईल का, नाही. नाही येणार. त्याच्यामुळे हा L1 स्पेस मध्ये जाईल का, नाही जायचा. नाही. पुढची सिक्वेन्स सांगत होते, सांगा बरं, सांगा काय सांगत होते इरफान. 1/2 1/2 म्हणजे आपण बरोबर, छान.
आता हा 1 घेतला, 2:1 म्हणजे 2:n म्हणजे सुरुवातच त्याची कशाने करावं लागेल, हाफनी करावं लागेल. कशाने? 1/2:1, 1/2:2, 1/2:3, 1/2:4 ही सिक्वेन्स घेतली. आता ह्या सिक्वेन्सचा मॉड काढला. 1/2चा मॉड किती आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू? तीच येईल ना. 1/2:2 चा काय येईल? तोच येईल. याचा 1/2:3 चा तोच येईल. 1/2:4 चा मॉड येईल. या सगळ्यांची काय करायची? ऍडिशन करायची. आता मी डायरेक्ट सांगतो, याची जर ऍडिशन केली तर याचं उत्तर किती येतं? 1 येतं. याचं उत्तर किती येते? 1 येतंय. म्हणजे हा लेस दॅन इन्फिनिटी आहे. हा जर लेस दॅन इन्फिनिटी असेल तर ही सिक्वेन्स L1 स्पेस मधली येईल. समजलं? समजलं का? आणखी एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आणखी क्लिअर होईल. आणि एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल माहित पण होईल तुम्हाला. SN ही सिक्वेन्स काय घेतली? एक्झाम्पल तुमच्या परिचयाचं आहे. फक्त त्याची जी प्रॉपर्टी आहे ती 1/4. आता मी मायनस देतो. मायनस जी ऑड डिनॉमिनेटर आहे त्याला मायनस देतो. सॉरी, इव्हन डिनॉमिनेटर त्याला काय देतो? मायनस देतो. आता याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल? 1. मायनस हाफची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल? मॉड काढतोय ना आपण. हाफ 1/3 ची 1/3, मायनस 1/4 ची 1/4 अँड सो ऑन. ही अशी आली. आता याची जर सम घेतली तर किती येईल सांगा बरं? किती येईल? म्हणजे 2 ऑप्शन, एक तर इन्फिनाइट येईल का फायनाइट येईल? फायनाइट. किती येईल? इन्फिनाइट. ऍक्च्युअली दिसायला वाटतं की हे आपल्याला 1/2 स्क्वेअर, 1/2 क्यूब, 1/2⁴ याची 1 आहे. 1/2 पासून जर सुरुवात केली किंवा याची जर सम केली 1, 1/2 प्लस 1/2 स्क्वेअर म्हणजे 1/4, 1/8 प्लस 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 यांची सम केली तर किती? 2 येते. इथून पुढे 1 येते आणि हा 1 असल्यावर 2 येते. पण यांची सम मात्र इन्फिनिटी येते. पहा किती फरक आहे. 1 + 1/2, 1/3. तुम्ही जर तुमच्याकडे याचं बुक असेल, तुम्हाला या फाईलला रेफरन्स कोणतं होतं? डोनाल्ड शेरबर्ट, बार्टल आणि शेरबर्टचं बुक होतं रिअल अनालिसिसचं. त्याच्यात हे एक्सप्लेनेशन छान दिलेलं आहे. त्यांनी काही टर्म कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. मग त्यांनी हे सांगितलं की हे कुठवर जातं? इन्फिनिटी पर्यंत जाते यांची सम. प्रूफ पण इंटरेस्टिंग आहे फार. म्हणजे मला सांगायचा मुद्दा, हा L1 स्पेस मध्ये येईल का? यांची सम ही फायनाइट येत नाही, त्याच्यामुळे हा L1 स्पेस मध्ये येणार. समजलं हे? समजलं का? हे काय येतंय ना, हे तुम्ही सर्च करा. मी तुम्हाला रेफरन्स पण सांगितला, बार्टल आणि शेरबर्ट यांचं पुस्तक. L1 स्पेस थोडा, L1, L2, L इन्फिनिटी स्पेस कळाले थोडे. आता पहा, आपण L2 स्पेसचं डिस्टन्स नाही काढलेलं, म्हणजे सिक्वेन्स नाही काढलेलं, फक्त आपण L2 स्पेसची डेफिनेशन पाहिली होती मिन्स्कॉस्की इनइक्वालिटीसाठी. आपण डिस्टन्स कशातलं काढलंय? L इन्फिनिटी स्पेस मधल्या सिक्वेन्सचं काढलंय. आता आपल्याला L1 स्पेस आहे ना, त्याच्यात पण सिक्वेन्स आहे. L इन्फिनिटी मध्ये सिक्वेन्स आहे, L1 मध्ये सिक्वेन्स आहे, L2 मध्ये. L2चं आपण पाहिलेलं नाही, तेच तुम्ही L2चं एक्सटेंड करू शकता. जे आपण आर्यन साठी पाहिलं होतं ना, तेच तुम्ही कशासाठी करू शकता एक्सटेंड? L2 साठी करू शकता. आता मला काय करायचं? L इन्फिनिटी मधल्या सिक्वेन्स त्याच्यातलं डिस्टन्स आपण काढलं. कसं काढलं? तर LUB ऑफ xn - yn मॉड मध्ये असं काढलं. आता मला एक याच्यातलं काढायचं, L1 मधलं डिस्टन्स काढायचं. मला काय करायचं? L1 मधले जे सिक्वेन्स आहे त्यातलं डिस्टन्स काढायचं आणि ते चेक करायचं मेट्रिक आहे किंवा नाही. तर हे पहा कसं डिस्टन्स आहे. काय केलं? L इन्फिनिटी L2 स्पेस दिलेला आहे. त्यांनी डायरेक्ट 5वं एक्झाम्पल घेतले, हे एक्झाम्पल सोडून दिलं. तर तुम्ही हे पाहू शकता आधी हेच L इन्फिनिटी. आता
हे जे आपण पाहिलं होतं ना L2 मधलं, म्हणजे आपण जे RN वर पाहिलं होतं, RN मध्ये टपल कशा होत्या? x1 x2 डॅश 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 xn अशा टपल होत्या आणि आता ह्याच पुढे एक्सटेंड करायच्या L2 ला म्हणजे कशा x1 x2 डॅश 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 इन्फिनिटीला, म्हणजे ही सिक्वेन्स तयार करायची. हे पाहू आपण. त्याच्या आधी हे एक्झाम्पल पाहू. सोल्युशन दिलंय का पाहू, नसलं तर आपल्याला करावं लागेल. दिलंय इथं, पेजेस मागं पुढे झाले ते. हा, इथं एक्झाम्पल तेच एक्झाम्पल 6व्या नंबरला आहे. एक्झाम्पल क्विक पाहू. L1 स्पेस वरचा. L1 स्पेस काय आहे? सिक्वेन्स ऑफ अशा नंबर की त्यातली प्रत्येक टर्म घेतली, मॉड काढला, सम केली, ही फायनाईट आली पाहिजे असं. आता याच्यातल्या काय केलं, हे L1 स्पेसची डेफिनेशन झाली. आता एस टी ह्या L2 स्पेस मधल्या न घेता L1 स्पेस मधल्या घ्यायला पाहिजे होत्या. काय केलं? हॅलो सर, L2 स्पेस आणि L1 स्पेस मध्ये काय डिफरन्स आहे? सिक्वेन्सच आहे ना. पुन्हा एकदा सांगतो, L1 L2 आणि L इन्फिनिटी. हा L1 स्पेस, L2 स्पेस, L इन्फिनिटी स्पेस. याच्यात सिक्वेन्स आहे, याच्यात पण सिक्वेन्स आहे रिअल नंबरच्या, आणि याच्यात पण काय आहे? सिक्वेन्स आहे. L1 स्पेस मध्ये अशा सिक्वेन्स आहे Sn की त्या सिक्वेन्सचा काय करायचा? मॉड काढायचा आणि त्याची काय करायची? ऍडिशन करायची, ती काय आली पाहिजे? फायनाईट आली पाहिजे. याच्यात पण सिक्वेन्स Sn, याच्यात पण सिक्वेन्स आहे Sn, पण याचा L2 मध्ये आहे का नाही चेक करायला काय करायचं? मॉड न काढता काय करायचं? स्क्वेअर करायचा आणि त्याची काय करायची? सम करायची. ती लेस दॅन इन्फिनिटी आली पाहिजे. आता इथं काय आहे की या फक्त काय आल्या पाहिजे? या काय आल्या पाहिजे? बाउंडेड सिक्वेन्स आल्या पाहिजे. कळलं? हे एक इंटरेस्टिंग पॉइंट दाखवतो. आताची सिक्वेन्स पाहू. मी ही सिक्वेन्स घेतली 1, 1/2, 1/3, 1/4 अँड सो ऑन. तर ही सिक्वेन्स घेतली, तर ही सिक्वेन्स ही L2 मध्ये येते. ही सिक्वेन्स L2 मध्ये येते का? कारण याचा स्क्वेअर केला तर ह्याला संख्या आणखी लहान होत आहे. पहा, याचा स्क्वेअर करून ऍड केला तर ही, याचा स्क्वेअर करून ऍड केला तर ही येतंय. पण आताच आपण चेक केलं, यांची जर मॉड घेतलं तेच येणार आहे. सम केली पण ही सिक्वेन्स कशात येत नाही? L1 मध्ये येत. दोन स्पेस वेगवेगळे. त्या तिन्ही स्पेस मध्ये सिक्वेन्सच आहे पण वेगवेगळे आहे. समजलं हे? आणि ही सिक्वेन्स L इन्फिनिटी मध्ये येईल ना? येईल ना, कारण बाउंडेड आहे. 0 आणि 1 च्या मध्ये सगळ्या टर्म, म्हणजे दिस बिलॉंग्स टू L इन्फिनिटी. कोणती सिक्वेन्स घ्या, एक तर तिघात असेल, काय तर तिघात. नॅचरल नंबरची सिक्वेन्स कशातच नाही ना. त्याची जर मॉड काढून सम केला तो फायनाईट येत नाही, स्क्वेअर करून केला तो पण फायनाईट येत नाही, ती बाउंडेड पण नाही. काही सिक्वेन्स अशा असतील की ज्या सगळ्यात आहे. आता कॉन्स्टंट सिक्वेन्स सगळ्याच्या येते ना. सॉरी, कॉन्स्टंट सिक्वेन्स झिरोची, बाकीच्या नाही. जर मी कॉन्स्टंट सिक्वेन्स घेतली 0 0, तर ती बाउंडेड आहे, त्याच्यामुळे ती L इन्फिनिटी मध्ये येते. त्याचा स्क्वेअर केला काय 0ची, ती सम केली काय 0 आहे, ती फायनाईट येते. ती याच्यात पण आहे आणि ती याच्यात पण आहे. सिक्वेन्स आहेत, वेगवेगळे सेट आहे. आपण याचं पाहू क्विक. म्हणजे या स्पेस मधलं डिस्टन्स वेगवेगळ्या प्रकारे मोजलेलं आहे. का? कारण प्रॉपर्टी गरजेची आहे ना. आता मी मग जर सांगितलं की L इन्फिनिटी मधलं, सॉरी L2 मधलं आणि L1 मधलं डिस्टन्स मोजा, पण आपण नाही ना मोजू शकत सेम प्रकारे, कारण काही सिक्वेन्स L2 मध्ये आहेत पण L1 मध्ये नाही. त्याच्यामुळे डिस्टन्स मेजर करायचा क्रायटेरिया पण वेगळा घ्यावा लागणार. समान नाही घेऊन चालायचं ना. आता पहा, S आणि T ह्या L1 मधल्या सिक्वेन्स आहेत. या कशाच्या सिक्वेन्स आहे? L1 मधल्या, L2 मधल्या नाही. आणि डिफाईन कसं केलं डिस्टन्स? L1 मधल्या. ST दोन सिक्वेन्स आहे. तर काय केलं, त्यातल्या प्रत्येक टर्मचा मॉड घेतला आणि त्याचं काय केलं? सबट्रॅक्शन केलं प्रत्येक टर्मचं आणि काय केला? मॉड घेतला. हे आलं. आता काय करायचंय? M1 हे पहा, डिस्टन्स बिटवीन SS. हे डिस्टन्स कळलं का थोडंफार?
हे कळलं का? हो हे कसं डिस्टन्स हो मोजलंय का? एखादं एक्झाम्पल पाहायचं. नेहमीप्रमाणेच आहे ना ते. हो तसंच आहे. आपण जाऊन दे, एक्झाम्पल नाही, तुम्ही शोधा तुमचं. त्याला स्पेशल वेळ द्यायला म्हणजे अशी काही गरज नाही सध्याला या स्टेजला तुम्हाला, पण पाहू आपण. हे इथून तुम्हाला थोडं वेगळं विचार करायची एक हे मिळतं, की तुम्ही आतापर्यंत फायनाईट मध्ये जसा विचार करत होता ना, तुम्हाला तर इन्फायनाईट मध्ये पण विचार करता येईल. आणखी तुम्हाला काय मिळतं, तुम्ही कशातलाही डिस्टन्स काढू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे काढू शकता. मग आम्ही सिक्वेन्स मधले डिस्टन्स काढले, वेगळ्या प्रकारे काढलं, आता वेगळ्या प्रकारे काढतो. वेगवेगळं असतं सगळं. 3 प्रकारे तुम्ही डिस्टन्स काढू शकता सिक्वेन्स मधलं. म्हणजे ऍक्च्युली L3 मध्ये गेला तर आणखी वेगवेगळे. पण आपण इन जनरल तुम्ही जर फंक्शनल अनालिसिस वगैरे शिकला, पुढे एमएससी ला कोर्स आहे, तर त्याच्यात एलपी स्पेस आहे. काय एलपी स्पेस? बरं आपण हे पाहू. डिस्टन्स बिटवीन पहिली कंडिशन काय? एस एस इज इक्वल टू काय पाहिजे? 0 पाहिजे. ते येईल कारण जस्ट त्या टर्म आहे, त्या एस एन टाकून द्या. परत ह्या जर सिक्वेन्स तुमच्या डिफरंट असतील तर असे काही असणार आहे. इथं चुकीचं केलं. एक्स के फॉर किंवा एस एन फॉर सम तरी म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे याच्यातल्या काही टर्म डिफरंट आहे. काही टर्म डिफरंट आहे म्हणजे काय? सपोज एक्स के नॉट इक्वल टू टी के आहे. एक्स के नॉट इक्वल टू टी के म्हणजे एक्स के मायनस टी के नॉट इक्वल टू काय आहेत? 0 आहेत. आणि हे नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे याचा मॉड घेतला तर काय येणार आहे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. म्हणजे याच्यातली प्रत्येक टर्म ही 0 किंवा 0 पेक्षा मोठी आहे आणि याच्यातली एक टर्म गॅरंटेड 0 पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे सम केलं हे सगळं स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येणार आहे. त्याच्यामुळे हे काय झालं? 0 पेक्षा मोठं झालं. इथं फॉर सम के. तिसरी टर्म काय? तिसरी तर काय गरजच नाही एक्सप्लेन करायची, हे करता येईल. आणि चौथी टर्म काय? तर चौथी टर्म पण एकदम इझी आहे. हे पहा चौथी इथं या पर्टिक्युलर केसला इझी आहे. काय आहे? तर एस एन मायनस टी एन घ्या, पर्टिक्युलर सम नंतर टाकायची. त्याच्यात यू एन नवीन सिक्वेन्स ऍड केली, यू एस टी यू. मग काय केलं? यू एन ऍड आणि सबट्रॅक्ट केला, त्याच्यावरून ट्रायंगल इनइक्वालिटी वापरली, हे आलं. सगळ्या प्रत्येकासाठी ट्रू आहे. हे प्रत्येकासाठी ट्रू. S1 साठी हे सगळं ट्रू आहे, S2 साठी ट्रू आहे. तर दोन्ही साईडच्या काय केल्या मी? ऍडिशन केल्या. इनइक्वालिटी काय चेंज होणार नाही, कारण प्रत्येकाची इनइक्वालिटी तीच आहे. त्याच्यामुळे सम केलं तर इक्वालिटी काय होणार नाही? चेंज होणार नाही. त्याच्यामुळे हे आलं तुमचं अल्टिमेटली रो ऑफ एस टी लेस इक्वल रो ऑफ एस यू प्लस रो ऑफ यू टी. त्याच्यामुळे हा काय झाला? मेट्रिक झाला. समजलं हे? हो पहा, विचार करा. नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरला घेऊ आपण. पुढच्या वीक पासून आपण थोडे एक्स्ट्रा लेक्चर घेऊ. शनिवारीच पाहू आपण एक्स्ट्रा. आणि कॉलेज आपण ऑफलाईन महामंडळावर अवलंबून आहे. महामंडळाच्या संपावर. L2 स्पेसचं आपण तुम्ही पाहून घ्या. L2 स्पेसचं नाही समजलं उद्या आहेत, मी घेणारच L2 स्पेस. जे संपून जाईल मग आपण पुन्हा R2 वर येऊ. एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. उद्याच्या लेक्चरला आपण कसल्याही परिस्थितीत हा एक्झाम्पल संपवू आणि मग पुढच्या लेक्चरला लिमिट चालू करता येईल.